आपल्याकडे 75 ची घट झालेली आहे। त्यानंतर आपण प्रॉपर्टी ऑफिस जो आपला मेजर एरिया आहे कन्सलचा त्यामध्ये 99 ची घट आपल्याला दिसून पडेल। इकॉनॉमिक ऑफिसमध्ये आपण रजिस्ट्रेशन वाढवल्यामुळे विशेषतः चिटिंग आयटीच्या गुन्ह्यांमध्ये 149 ची वाढ जी आहे ती दिसून पडते। महिलांविषयीचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये सुद्धा 59 ची घट आहे आणि अदर ऑफिसेस जे आहेत त्याच्यामध्ये 297 ची आपल्याकडे मेजर वाढ जी आहे ती दिसून पडते। याच्यामध्ये बरेचसे गुन्हे जे आहेत ते पोलीस एन्फोर्समेंटचे आहेत। त्यानंतर जर आपण हेडवाईज बघितलं तर हेडवाईज आपल्याला लक्षात येईल की बॉडी ऑफेन्सेस मध्ये जे काही सण असतात, फेस्टिवल्स असतात किंवा मोर्चे असतात, डेमॉन्स्ट्रेशन्स असतात, तर त्या गोष्टी डेमोक्रेटिकली पद्धतीने जे काही बघितला तर ओव्हरऑल क्राईमची फिगर्स थोडीशी वाढलेली आहे, परंतु डिटेक्शन हे सिग्निफिकंटली 7% डिटेक्शन वाढलेलं आहे। कन्व्हिक्शनचं पर्सेंटेज सुद्धा 7% वाढलेलं आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सेस ओव्हरऑल कमी झालेले आहे। महिलांच्या दृष्टिकोनातून, सायबर क्राईमच्या दृष्टिकोनातून आणि नार्कोटिक्सच्या दृष्टिकोनातून अजूनच प्रयत्न नवी मुंबई पोलिसांनी जरी आम्ही थोड्या वेळामध्ये एक इश्यू करतोय त्याला प्रसिद्धी द्यावी। दुसरा विषय उरण फाटा ब्रिज, तिथं पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीचा खोळंबा होतो, तर त्याचंही काम आपण सुरू करतोय। त्यामुळे त्याही संदर्भामध्ये एक आम्ही ॲडवायझरी जारी करतोय पाम बीचचा वापर करण्यासंदर्भामध्ये हे लाईट व्हेकलसाठी, तर त्यालाही कृपया संध्याकाळी पोहोचल्यानंतर उद्यापासून प्रसिद्धी द्यावी। धन्यवाद।